पांडुरंग आणि फलंदाजीसाठी स्ट्राईकसाठी आहेत योगीराज स्वामी व नॉन स्ट्राईकला आहेत रफिक शेख. तर पाहूया वैयक्तिक पहिलं षटक घेऊन पहिला चेंडूचा सामना करेल तर वादळाचं आगमन झालेलं आहे. चला तर पाहूया तर पहिल्या चेंडूवरील त्रिफळा बाद गेलेला आहे. दांडू गुल पहिल्याच चेंडूवरती दांडू किल केलेला आहे पांडुरंग यांनी. तर एक किल म्हणजे पबजी मध्ये म्हणतात एक किल म्हणजे एक जण बाद. तर पाहूया या सामन्याचा चिकन डिनर कोण करतो. तर चिकन डिनर करण्यासाठी शेवटपर्यंत लढावं लागेल. पाहूया वैयक्तिक दुसरं चेंडू घेऊन येत आहे आतिश यांच्यासाठी. तर पहिल्या चेंडूवर उचलून मारण्याच्या प्रयत्नात तर कॉट बिहाइंड खूपच चांगला विकेट किपरने घेतलेला झेल. तर माडा संघाकडून खूपच चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन करत आहेत. तर पाहूया हॅट्रिक होऊ शकतो का इथं पांडुरंग यांचा. तर हॅट्रिकचा चान्स आहे. पाहूया हॅट्रिकची संधी आहे घेऊ शकतात का हॅट्रिक. हो तर हॅट्रिक हुकलेले आहेत. तेवढ्या तिसऱ्या चेंडूवरती बॉल ट्रॅव्हल करतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. तर खूपच चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे खेळाडूने. तर 2 धावांसाठी हा खेळून काढलेला चेंडू खूपच चांगला असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलेलं आहे. हो खूपच चांगला खेळून काढलेला चेंडू कव्हरच्या दिशेने खेळाडू तैनात. खूपच चांगला घेतलेला झेल खेळाडू बाद. तर पहिल्या षटकात तिसरं गडी गमावताना नान्नेसीसीचे तर ओव्हर हॅट्रिक तर झालेली आहे पांडुरंग यांची. नाव काय. तर पाहूया अण्णा धोत्रे आलेले आहेत. सॉरी कॅच घेतलेले अण्णा धोत्रे. खूपच चांगलं घेतलेलं झेल. तर पाहूया फलंदाजीसाठी आलेले आहेत आकाश. पाहूया आपल्या संघासाठी किती योगदान देतो किती धावा करतो आपल्या संघासाठी.
तर खूपच चांगला चेंडू होता. हो हो, तर खूपच चांगला खेळून काढलेला चेंडू. या ठिकाणी एच पी ग्राउंडचे हार्ड हिटर म्हणून ज्यांची ओळख आहे, गोलंदाजीमध्ये जो जादूगर आहे खेळाडू, असे या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस माननीय श्री चेतन सर वनगुंटे यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी मुन्ना माछो 11 खूपच या ठिकाणी खराब सुरुवात पाहायला मिळते. पहिला चेंडू यावेळेस हवेत नक्कीच आहे. खेळाडू काय करतोय पाहूया, परंतु खेळाडूला देखील पार करेल यावेळेस चेंडू. नक्कीच प्रयत्न चांगला होता, परंतु अपयश मात्र येत आहे. या ठिकाणी यावेळेस कट केलाय, यावेळेस कट केलाय. क्षेत्ररक्षक सज्ज आहे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय नक्कीच. दरम्यान यावेळेस मला वाटतं एका धावेवरती समाधान मानावं लागेल. नक्कीच पॉइंटच्या एरियामध्ये मारला होता तो फटका. यावेळेस एक धाव नक्कीच मिळेल. पॉइंटचा खेळाडू उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, 7 धावा 3 गडी बाद पाहायला मिळतात. मुन्ना माछो पाहूया 4 षटकामध्ये किती धावा बनवतायत. यावेळेस चेंडू ह्या वेळेस देखील हवेत आहे, यावेळेस देखील झेल. ओ हो 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 हो, यावेळेस खूपच चेंडूला लेझी करण्याचा प्रयत्न, लेझी कॅच पकडण्याचा प्रयत्न होता, इझी करण्याचा प्रयत्न होता. जर आकाशने जर डाईव्ह मारून कॅच पकडला तर शुभम मुत्तूर यांच्याकडून 1001 रुपयांचं पारितोषिक असेल. यावेळेस नक्कीच मोठा फटका होता, फटक्यात होतं वजन. धावा मिळतील यावेळेस देखील अर्धा डझन. 6 धावा सफल होऊन यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला फटका जातोय. यावेळेस मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागेल. उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते, तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय. पंधरा धावा 3 गडी बाद. पुन्हा एकदा गोलंदाज झोमकार सुतार गोलंदाजी मार्गवरती. यावेळेस टोलावलाय नक्कीच, यावेळेस झेलबाद होतोय.
नवीन फलंदाज जातोय फलंदाजीसाठी. अजय टेळे असेल तो फलंदाज. या ठिकाणी एक फलंदाजी संघ मुन्ना माचो खूपच बिकट परिस्थितीमध्ये पाहायला दिसतोय. गोलंदाजीसाठी असतील अतिशय अनुभवी गोलंदाज नवाजलेला खेळाडू. यावेळेस असतील मिस्टर काशिद सर. हो, यावेळेस ऑफसाईडच्या दिशेने टाकलेला चेंडू नक्कीच होता स्लॉट मध्ये. फलंदाज पाठवू नाही शकला त्याला प्लॉट मध्ये. यावेळेस निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. म्हाडा संघाकडून मात्र उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळत आहे. जशी गोलंदाजी आहे तितकाच सुंदर क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळत आहे. यावेळेस स्ट्राईक वरती असेल रफिक शेख. पाहूया काय करतोय. 5 चेंडू बनवतोय 12 धावा. हो, यावेळेस मिड विकेटच्या दिशेने जातोय क्षेत्ररक्षक सज्ज. एक धाव पूर्ण. दुसरीचा होईल काय प्रयत्न, परंतु यावेळेस मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. थेंबे थेंबे तळे साचे. तसंच 1-2 धावांनी मात्र धावसंख्या धावफलक हलत राहत आहे. मिस्टर श्रीकांत काशीद मॅन फ्रॉम माडा. खूप ठिकाणी आपलं नाव केलंय गोलंदाजीच्या जोरावरती. असे गोलंदाज पाहायला मिळत आहेत. मिस्टर श्रीकांत काशीद सर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती चेंडू घेऊन सज्ज असतील. या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण खूपच वेगळ्या पद्धतीने सजवलं जात आहे. लॉंग ऑफचा खेळाडू या ठिकाणी नाहीये. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण नाहीये. एक्स्ट्रा कव्हर्स पाहायला मिळतोय. शॉर्ट पिच चेंडू टोलावलाय नक्कीच. यावेळेस क्षेत्ररक्षक मात्र नक्कीच बनतोय दर्शक. प्रयत्न होता चांगला, त्याला मात्र यश आलेलं नाहीये. आणि यावेळेस करारा प्रहार. चेंडू जातोय नक्कीच सीमा रेखा पार. यावेळेस फलंदाजाला मिळतोय चौकार. या ठिकाणी आयकॉनिक फिटनेस क्लबचे ओनर म्हणजेच मिस्टर निखिल कोंडा आणि त्यांचे बंधू गणेश कोंडा या दोघांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती असतील मिस्टर काशीद सर. पाहूया यावेळेस असतील टेळे काय करतायत पाहूया. सफल होऊन लॉंग ऑफच्या दिशेने फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेस मात्र अपयश आलेला आहे फलंदाजाला. यावेळेस देखील निर्धाव चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या दिशेने. यावेळेस डॉट बॉल पाहायला मिळतोय. या षटकात मात्र 5 धावा खर्च करतायत. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून तिसरं षटक पाहायला मिळतं मिस्टर श्रीकांत काशीद सर यांच्याकडून. 4 चेंडू मध्ये 5 धावा खर्च करतायत. मुन्ना माचो 11 मात्र पाहायला मिळतोय. 20 धावा 4 गडी बाद. यावेळेस देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फलंदाज मात्र बॅट फिरवतोय. या ठिकाणी लगातार 2 चेंडू डॉट पाहायला मिळत आहेत. नक्कीच 2 चेंडूंपूर्वी एक मोठा फटका आला होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडस ओव्हरस्पीड झाला, त्याच्यामुळे तो गेला होता चौकार. परंतु कमबॅक केलेला या ठिकाणी मिस्टर काशीद सर यांनी. यावेळेस क्षेत्ररक्षण थोडस बदललं जात आहे. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. यावेळेस शॉर्ट मिड ऑन पाहायला मिळतोय. लॉंग ऑन पाहायला मिळतोय. मिड विकेट स्क्वेअर लेग. यावेळेस बॅट का किनारा. हो, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नक्कीच चांगला होता प्रयत्न. राहतोय तो अपूर्ण. फलंदाजाला मात्र मिळतोय भाग्यवान चौकार. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळतोय 24 धावा 4 गडी बाद पाहायला मिळतात. 3 षटक पूर्ण. 24 रन्स लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स. या ठिकाणी 14 षटक घेऊन कोण असतील ते गोलंदाज जे की या इनिंगचं अखेरचं. आकाश असतील गोलंदाज. पाहूया फलंदाज दाखवतील काय आकाशला. आकाश
आकाश मोरे. या स्ट्राईक वरती असतील रफिक शेख. त्यांच्या या 24 धावांमध्ये वैयक्तिक 13 धावा पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू ब्लॉक होल ब्लॉक होल ब्लॉक होल यावेळेस पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. फलंदाज मात्र बॅट फिरून वैतागलेले आहेत. चेंडूचा आणि बॅटचा कोणत्याही प्रकारे संपर्क होत नाहीये. ब्लॉक होल यावेळेस स्लोअर वन टाकलेला हा चेंडू जातोय. जर गोलंदाज आकाश मोरे यांनी जर डाईव्ह मारून कॅच पकडला तर शुभम मुत्तूर यांच्याकडून 1,001 रुपयांचं पारितोषिक असेल. परंतु त्यांच्याकडे झेल मात्र जात नाहीये. त्यांच्याकडे झेल मात्र येत नाहीये. राम खरात नॉन स्ट्राईकला पाहायला मिळेल. यावेळेस यावेळेस दांडी 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 गुल पाहायला मिळतं. फर्निचर उद्ध्वस्त होतं या ठिकाणी. फलंदाज रफिक शेख यांचा. यांना मात्र बाहेरचा रस्ता नक्कीच मोजावा लागतोय. बाहेरच्या दिशेने नक्कीच जावं लागतंय. लगातार तिसरा चेंडू. तीनही चेंडू ब्लॉक होल मध्ये पाहायला मिळत आहेत. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतं या ठिकाणी माडा संघाकडून. नवीन फलंदाज असतील शिवानंद. पाहूया शिवानंद आपल्या संघाला देतील का आनंद. यांच्या बॅट मधून येतील काय मोठे फटके. पाहूया गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा आकाश. यावेळेस धाव बाद होतोय का. होतोय का. होईल नक्कीच. ज्या ठिकाणी धाव बनत नाहीयेत त्या ठिकाणी मात्र धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. प्रयत्न चुकतोय. अंदाज चुकतोय. आणि प्रत्येक फलंदाज मात्र बाहेरचा रस्ता मोजतोय. गोलंदाजीमध्ये 4 चेंडू फेकले गेलेले आहेत. लगातार 3 विकेट या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. लगातार 2 रन आउट करतायत. पाहूया आकाश पुन्हा एकदा चेंडू घेऊन सज्ज. यावेळेस तो लावलाय नक्कीच. यावेळेस चेंडू हवेत आहे. लॉंग ऑन लॉंग ऑन लॉंग ऑन. यावेळेस सोडेल झेल. खूपच जितकं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय तितकंच गच्चाळ देखील पाहायला मिळत आहे. दरम्यान या ठिकाणी मला वाटतं 3 धावा बनवलेत की काय. आता 3 धावा बनवल्या गेलेल्या आहेत. 3 धावा. काय केलंस रे भावा. सोडला झेल. दिल्या 3 धावा. अखेरचा चेंडू. चौथं षटक. 27 धावा 7 गडी बाद. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न. यावेळेस देखील रनआउटची संधी. वाईटची अपील. त्या ठिकाणी नॉन स्ट्राईकचा फलंदाज जातोय स्ट्राईक वरती. पंचांचे दोन्ही हात समांतर. यावेळेस होतोय अवांतर धावेत भर. यावेळेस चेंडू हवेत आहे. यावेळेस काय करतोय क्षेत्ररक्षक. यावेळेस मात्र पकडेल कॅच. जी झाली होती चूक ती मात्र सुधारली गेलेली आहे या ठिकाणी. सागर बोंबाळे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करतोय. यावेळेस मागच्या चेंडूवरती नक्कीच केली होती चूक. यावेळेस केली आहे भरपाई. या षटकामध्ये 5 गडी बाद झालेले आहेत. 5 गडी.
म्हाडा संघाला आव्हान असेल या ठिकाणी. 29 धावा, 24 चेंडू बनवायचे 29. काय करतील पाहूया. म्हाडा संघ 29 धावांचा पाठलाग करताना या ठिकाणी मुन्ना माचो संघ त्यांना रोखू शकेल काय. त्याला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय मुन्ना माचो 11. आपलं क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्यायचंय. या ठिकाणी या सामन्याला लाभलेले दोन मुख्य पंचांची कामगिरी करतायत म्हणजेच फ्रेंच सर आणि स्क्वेअर लेगचं काम सांभाळतायत मिस्टर कार्तिक चिकनी सर. अतिशय अनुभवी पंच. पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत दोन पंच. थर्ड अंपायरचं काम करतील मिस्टर अँड मिस्टर सागर गड्डम. म्हाडा संघाला या ठिकाणी असेल 29 धावांचं आव्हान. म्हाडा संघाकडून कोण येतोय फलंदाज. सागर बोंबाळे. त्याची साथ कोण देतोय पाहूया. टेंभुर्णी संघाचे कर्णधार आणि जय मल्हार संघाचे कर्णधार इकडे नाणेफेकीसाठी यायचे विनंती आहे. लास्ट अँड फायनल कॉल असेल. पुढील सामन्याची नाणेफेक होईल. आमच्या ग्राउंडची आणबान शान HP ग्राउंडची आणबान शान हार्ड हिटर मिस्टर अँड मिस्टर चेतन सरवणगुंटी यांच्या हस्ते होईल पुढच्या मॅचचं नाणेफेक. युगराज असेल गोलंदाजी मार्गवरती मिस्टर युगराज स्वामी असतील यावेळेस गोलंदाजी मार्गवरती राईट आर्म राऊंडचा मारा. सागर बोंबाळे असेल यावेळेस स्ट्राईकवर. काय करतोय पाहूया. सागर बोंबाळे असेल यावेळेस स्ट्राईकवरती डावखोर हा फलंदाज. पाहूया काय करतोय. यावेळी योगीराजांनी मात्र क्षेत्ररक्षण लावलंय. पॉवर प्लेचं पहिलं षटक मात्र एका षटकाचा असेल हा पॉवर प्ले. मिड विकेट आणि या ठिकाणी लॉंग ऑन पाहायला मिळतोय. पहिला चेंडू ओ हो हो यावेळेस करारा प्रहार. चेंडू जातोय बिर सीमा रेखा पार. यावेळेस येतोय सागर बोंबाळेच्या बॅट मधून मोठा षटकार. पहिला चेंडू करारा प्रहार पाहायला मिळतोय. नक्कीच फटक्यात होतं वजन. धावा मिळतील अर्धा डझन. पहिल्या चेंडूपासून या ठिकाणी विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळतंय. आतिषबाजी करतोय सागर त्याचं नाव. माडा त्याचं गाव. पाहूया काय करतोय. दुसरा चेंडू. यावेळी शॉर्ट पिच चेंडू फाईन लेगला ढकलून दिलेला आहे. दिशा दिलेला आहे चेंडूला. यावेळेस देखील चेंडू जातोय सरपडात दरपडात खरपडात सीमा रेखा पार. 4 धावांसाठी चौकार. 2 चेंडू बनवले 2 धावा. काय मारतोयस रे भावा. उत्कृष्ट फलंदाजी. बावीस चेंडू मध्ये बनवायचे 19.
हो हो हो, यावेळेस येतोय स्विच हिट, यावेळेस होतोय स्विच हिट. पंचांचा इशारा येतोय 4 धावांचा. उत्कृष्ट फटका मारतोय, उत्कृष्ट क्वालिटी शॉट पाहायला मिळतोय. 2 चेंडू लेग साईडला मारले, तिसरा चेंडू ऑफ साईडच्या दिशेने आला, तसाच त्याला ऑफ साईडच्या दिशेने पाठवून दिला. 14 धावा, कोणतंही नुकसान नाहीये. आता आवश्यकता असेल 21 चेंडू मध्ये 15 धावांची. टेंभुर्णी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यावेळेस ओ हो हो हो, लॉंग ऑफच्या दिशेने जातोय. यावेळेस करारा प्रहार, यावेळेस देखील मिळतोय 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 चौकार. सागर बोंबाळे 4 चेंडू बनवतोय, 18 धावा. आता आवश्यकता असेल 20 चेंडू मध्ये 11 धावांची. या षटकामध्ये संभवतोय की काय सामना. यावेळेस देखील क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळतोय, क्लास पाहायला मिळतोय. कव्हरच्या दिशेने जातोय, मोठा फटका. पाहूया पंचांचा काय इशारा येतोय, पंचांचा निर्णय काय असेल पाहूया. या ठिकाणी थर्ड अंपायर कडे मागणी केलेली आहे. या ठिकाणी प्रेक्षकांमधून नाही असं येत आहे. पाहूया स्क्रीनवरती काय दिसतंय. बाउंड्री, यावेळेस येतोय चौकार. नक्कीच क्लास शॉट पाहायला मिळाला होता. लगातार 4 चेंडूवरती 4 चौकार पाहायला मिळतात. मिस्टर सागर बोंबळेच्या बॅट मधून येत आहेत समुद्रासारखा धावा. ब्लॉक होल मध्ये टाकलेला यावेळेस चेंडू. यावेळेस मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. यावेळेस लेग बाईचा इशारा येतोय पंचांचा. यावेळेस गोलंदाजी मार्गावरती पाहायला मिळतोय सरताज शेख, युवा खेळाडू यंगस्टर पाहायला मिळतोय. यावेळेस गोलंदाजी मार्गावरती सागर बोंबाळेचा करेल सामना. यावेळेस पॉवर प्ले संपलेला आहे. कोरोना पसरल्यासारखं यावेळेस क्षेत्ररक्षण पसरताना पाहायला मिळेल. फुलटॉस आहे, फुलटोल आहे. इकडच्या ग्राउंडवरून पलीकडच्या ग्राउंड मध्ये चेंडू जातोय. यावेळेस पंचांचा 6 धावांचा इशारा येतोय. हा सामना मात्र संपवलेला आहे. टेंभुर्णी संघ आपलं फिल्डिंग लावून घ्यायचंय, वेळ वाया घालवायचा नाहीये.